नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात येत नसतील तर काय करायला पाहिजे? एक तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन सांगणार आहे। 48 तासाच्या आत पैसे येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। पूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पीएम किसान योजनेचे तुम्ही जर लाभार्थी असतील, भविष्यामध्ये एखादा हप्ता तुमचा रुकला गेला, बँकेत जमा झाला नाही, अशा वेळी काय करायला पाहिजे, नक्की हा व्हिडिओ तुम्हाला त्यावेळी कामी ठरणार आहे। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, पीएम किसान योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जात आहे। या योजनेमध्ये जे लाभार्थी नोंदणी करत आहेत, अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती वार्षिक 6,000 रुपये जमा केले जात आहेत। आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुद्धा पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राबवली जात आहे। पीएम किसान योजनेमध्ये जे लाभार्थी लाभ घेत आहेत, तेच लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये सुद्धा लाभ घेत आहेत। मग अशा वेळी पीएम किसान योजनेमध्ये जे काही तुमची त्रुटी असेल, ते त्रुटी जर तुम्ही कंप्लीट केलीत तर नमो शेतकरीचे सुद्धा तुम्हाला हप्ते या ठिकाणी मिळणार आहेत। सर्वप्रथम अनेक लाभार्थी या ठिकाणी पीएम किसान योजनेपासून वंचित आहेत, त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येत नाही आहे। अशा लाभार्थ्यांनी काय करायला पाहिजे या संदर्भातील पूर्ण माहिती नक्की समजून घ्या। मित्रांनो, भरपूर असे लाभार्थी पीएम किसान योजनेमध्ये लँड सीडिंग कंप्लीट केलेले आहेत, ई-केवायसी कंप्लीट केलेले आहेत आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा म्हणजे बँकेला आधार सीडिंग झालेले आहेत। मग असे लाभार्थी पीएम किसान योजनेपासून वंचित आहेत। ज्या लाभार्थ्यांचा पीएम किसान योजनेचा आधार सीडिंगच्या अभावी पैसे राहिलेले असतील, तर अशा लाभार्थ्यांनी एक ध्यानात ठेवा, भरपूर असे लाभार्थी जुनी बँक आहे त्या ठिकाणी वारंवार चक्रा मारत आहेत, आधार लिंक त्या ठिकाणी होत नाही। का होत नाही याचे मुख्य कारण समजून घ्या। यामध्ये एसबीआय बँक असेल किंवा इतर काही जी बँक असेल, त्या ठिकाणी तुमचं जुनं खातं आहे। मग ते खातं जेव्हा तुम्ही उघडला, जेव्हा तुम्ही ते खातं खोलला, त्यावेळेस त्या ठिकाणी तुमचा जो आधार कार्डची जी डेट असेल, ती अंदाजित डेट टाकलेली असेल किंवा तुमच्या मतदान कार्डवरून ती डेट टाकलेली असेल। आता जेव्हा तुम्ही आधार कार्ड अपडेट केला आहे, आधार कार्ड अपडेट केल्यानंतर आधार कार्डवरची जी जन्मदिनांक आहे ती चेंज झालेली आहे। जरी तुम्ही लिंक त्या ठिकाणी केलात तरी सुद्धा या ठिकाणी अनेक लाभार्थ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व होत नाही आहे। त्यासाठी तुमच्याकडे जो आता सध्या आधार कार्ड आहे तो आधार कार्ड घ्या। पीएम किसान योजनेचे लवकर पैसे जर तुमच्या खात्यावरती यायचे असतील, जर तुमच्या आधार सीडिंगमध्ये एखादा हप्ता रुकला गेला असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जा, त्या ठिकाणी नवीन खातं उघडा। तो खातं 48 तासाच्या आत डीबीटीला लिंक होतं, म्हणजे आधार लिंक होऊन जातं, NPCIला लिंक होतं आणि त्यानंतर जे काही सरकारी योजनेचे पैसे आहेत, यामध्ये अतिवृष्टी असेल, पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल, जे पीक विम्याचे पैसे आहेत, ते सुद्धा आधार लिंक खात्यामध्येच हे पैसे जाणार आहेत। त्यासाठी ज्या लाभार्थ्यांचा आधार सीडिंगमध्ये पैसा रुकला गेला असेल, बँकेच्या प्रॉब्लेममुळे जर पैसे येत नसतील, तर अशा लाभार्थ्यांनी त्वरित पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खातं उघडा, म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडा। त्या ठिकाणी खातं उघडल्याच्या नंतर तुमचं खातं 48 तासाच्या आत लिंक होतं। त्यानंतर जे काही तुमचे रुकलेले पैसे असतील किंवा येणारा जो काही 17वा हप्ता असेल, तो तुमचा पोस्ट ऑफिसमध्ये नक्की 100% खात्रीशीर ते पैसे येणार आहेत। तुमचा लँड सीडिंगचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये दुरुस्त करू शकता, किंवा अनेक लाभार्थी असे आहेत केवायसी आतापर्यंत केलेले नाही आहेत, अशा लाभार्थ्यांनी सुद्धा त्वरित केवायसी करून घ्या। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। तुमच्या गावातील प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्की शेअर झाला पाहिजे, कारण भरपूर असे लाभार्थी वंचित आहेत। अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती तुमच्या मदतीने हे पैसे तुमच्या खात्यावरती नक्की येऊ शकतात। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।